झाडं ही आमची आईबाप आहेत, त्यांच्यावर कुणी हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही। मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांची जनभावना समजून घेतली पाहिजे। तपोवनात काढण्यात आलेले टेंडर चुकीचे आहेत आणि त्यामुळे तपोवनातली झाडं वाचवण्यासाठी नाशिकमध्ये जे आंदोलन लढा उभा राहिलाय त्याला माझा पाठिंबा आहे, असं वक्तव्य अभिनेते आणि सह्याद्री देवराई संघटनेचे सर्वेसर्वा सयाजी शिंदे यांनी केलंय। त्यांनी आज तपोवनाची पाहणी केलेली आहे आणि त्यानंतर या संदर्भात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवनातील वृक्ष तोडून त्या ठिकाणी साधूंच्या निवासाची व्यवस्था करणारं साधुग्राम उभारलं जाणार आहे आणि याला नाशिकच्या पर्यावरण प्रेमींनी कडाडून विरोध केलाय। या विरोधामध्ये आता पुढाकार घेतलेला आहे सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी। सर, आपण आलात, संपूर्ण परिसराची पाहणी करत आहात, इथे आल्यावर नेमकी आपली भावना काय आहे? नाही, मी हे आता जो साधुग्राम जिथं बांधायचं ते पाहणी करतोय। इथं जी बाबळ आहे ना आपली ओरिजिनल बाबळ, ती पण फार महत्वाची। इथं बाबूळ बन होतं ना, तर ही ह्या प्रजाती जगल्या पाहिजेत आणि ही झाडं देशी परदेशी विचार न करता झाडं कुठलीच तुटता कामा नये। जगातलं अजून वाईट झाड जन्माला यायचंय आणि अजून चांगला माणूस जन्माला यायचा आहे। त्यामुळं झाडं कधीच वाईट नाही, ती चांगलीच असतात। आपल्याला ऑक्सिजन देतात, आपल्याला अन्न देतात। ती फक्त झाडं पशु पक्षी प्राणी सगळ्यांना जगवतात ती झाडं असतात। त्यामुळे झाड तुटता कामा नये। पण तरी लाखो साधूंच्या निवासाच्या व्यवस्थेसाठी ह्या जागेचा वापर करावा। मागच्या वेळेस कुंभमेळा इथेच भरला होता, त्यामुळे ही जागा संयुक्तिक आहे, जवळ आहे गोदा घाटापासून, असा एक दावा प्रशासनाच्या माध्यमातून केला। नाही, आता काय रस्ते तयार करता येतात, सगळ्या सोयी करता येतात। झाडं न तो जेवढं करता येईल तेवढं करावं ना। आपलं कुठं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल, आपला अभ्यासच नाही। आपलं एवढंच म्हणणं आहे की झाड तुटता कामा नये कुठलंच। एकीकडे कुंभमेळ्यासाठी झाडं तोडण्याचा विषय होता, त्यानंतर या ठिकाणी एक्झिबिशन सेंटर उभं करावं, बँक्वेट हॉल उभं करावं, अशा स्वरूपाचं 220 कोटी रुपयांचं टेंडर काढलंय महापालिकेने। ही एकदम फसवणूक आहे। हे लोकांना माहिती नव्हतं आणि म्हणजे उद्यान विभाग, महानगरपालिका, शासन, आमदार, खासदार ह्याच्याबद्दल काय बोलत नाहीत। काय घेऊन जाणार आहे तुम्ही यार? कुठे जगणार आहात तुम्ही? तुम्ही काय 500 वर्ष जगणार आहे? तुम्ही काय समजता? साधी माणसं आहात ना तुम्ही? नका ना फसवू माणसांना। दरम्यान तपोवनामध्ये एक्झिबिशन सेंटर उभारलं जाणार आहे आणि त्या दृष्टीने पुढील 30 ते 35 वर्षांसाठी टेंडर्स काढण्यात आली आहेत। गिरीश महाजनांनी यावर उत्तर दिलं पाहिजे, असंही सयाजी शिंदे यांनी म्हटलंय। महाजनांशी वैयक्तिक दुश्मनी नाही, दुश्मनी झाली तरी त्यानं मला फरक पडत नाही, असंही सयाजी शिंदे म्हणाले। दरम्यान या टेंडर संदर्भात गिरीश महाजनांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूयात। मला तर आता काल कळलं की इथं एक्झिबिशन सेंटर आणि ते करायचं आणि ते 30-35 वर्षाचं हे केलंय। आता गिरीश महाजन, तुम्ही याचं उत्तर द्या। मला पहिल्यांदा इथं कळलं, गिरीश महाजन तुम्ही जबाबदार माणूस आहात, माझी तुमची काही वैयक्तिक दुश्मन नाही आणि दुश्मनी आली तरी मला काही फरक पडत नाही। झाडाच्या बाजूने मावळ गेलं, मुद्दा असा आहे की झाडाच्या तुटताना होतं, तुम्ही असं विधान नका करू। आम्ही कुठेही झाडतोड करून त्या ठिकाणी कुठलेही इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी उभं करणार नाही। त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो की 15,000 झाडं मोजून घ्यायची, 2 वर्षांनी त्या ठिकाणी सगळे नाशिककर बघायला जातील, ते फॉरेस्ट बघायला जातील की बापरे यांनी काय केलं म्हणून। इतके चांगली झाडं आम्ही त्या प्रजातीची त्या ठिकाणी लावतो। साधू आले गेले मेले, त्यांनी मला काय अभ्यास नाही, पण झाडं गेली तर मात्र फार नाशिकचं नुकसान होईल। त्यामुळे मी झाडांच्या बाजूला आहे, तुमच्या बाजूला आहे। इथलं एकही झाड तुटता कामा नये। मी जो काही अभ्यास केला, जो काही वाचलं ऐकलं, त्याच्यावर मला लक्षात असं आलं की इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि ही सगळी झाडं वाचली पाहिजेत। आपल्याच माणसांनी आपल्यालाच फसवलं तर त्यांना आपली कशी म्हणायची? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।